100 वर्षांची परंपरा कायम, कौलवचे भाविक बैलगाडीने सोंदलगा यात्रेस रवाना. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आजचे युग यांत्रिकीकरणाचे मानले जाते, मात्र श्रद्धेच्या प्रवासात आजही परंपरेचा झेंडा दिमाखात फडकत आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव येथील रेणुका देवीचे भक्त चिकोडी, कर्नाटक तालुक्यातील सौंदलगा येथील देवीच्या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पायी आणि बैलगाड्यांतून रवाना झाले आहेत. गेल्या 100 वर्षांपासून जोपासलेली ही अनोखी परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू असल्याचे पाहायला मिळतं आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी कौलव गावात चैतन्याचे वातावरण असते. यात्रेची सुरुवात कोतवाल म्हणजे देवीचे घोडे याला सजवून आणि त्याची पारंपरिक पूजा करून केली जाते. उदगन आई उदे च्या गजरात आणि हलगीच्या ठेक्यावर भंडाऱ्याची उधळण करत हा भक्तीचा मेळा मार्गस्थ होतो. गावागावांतून हा सोहळा पुढे सरकत असताना परिसरातील सुहासिनी देवीच्या घोड्याचे दर्शन घेऊन त्याचे मनोभावे पूजन करतात. विशेष म्हणजे या यात्रेत केवळ वयोवृद्धच नव्हे तर लहान मुले आणि तरुणांचा सहभागही लक्षणीय असतो. आबालवृद्धांनी भरलेला हा भक्तीचा ताफा पाहून वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आजच्या धावपळीच्या काळात प्रवासाची वेगवान साधने उपलब्ध असतानाही कौलवच्या भाविकांनी आपली जुनी बैलगाडी परंपरा सोडलेली नाही. रंगीबेरंगी पडदे, विविध वस्तूंनी सजवलेल्या बैलगाड्या हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. कौलव ते सौंदलगा हे सुमारे 40 किलोमीटरचे अंतर हे भाविक आनंदाने पार करतात. मार्गावर ठिकठिकाणी होणारी भंडाऱ्याची उधळण आणि भक्तांचा उत्साह यामुळे हा केवळ प्रवास न राहता एक भक्तीचा सोहळा बनतो. यांत्रिकीकरणाच्या या युगातही कौलव ग्रामस्थांची सौंदलगा देवीवर असलेली अढळ निष्ठा आणि श्रद्धेची ही परंपरा कौतुकाचा विषय ठरत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा नव्या पिढीनेही तितक्याच निष्ठेने खांद्यावर घेतला आहे. हेच या यात्रेचे विशेष यश आहे. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी.